इथं सगळा भूल भुलैया आहे, भूल भुलैया. या आणि बघा भूल भुलैया. मी तेव्हाच ठरवलं की कुमार सरांकडे एकदा तरी आयुष्यात काम केलं पाहिजे. एकदम पहिल्या मीटिंगला मी जेव्हा एंट्री घेतली तेव्हा हां 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 ओके हा ओके. हॉरर पण आहे आणि तुम्हाला प्रश्न पण पडणार आहेत की असं कसं असेल. कोण आहेस तू? मी या वाड्याचा रक्षक. तुमच्या भाषेत सांगायचं तर वॉचमन. हा वाड्याचा वॉचमन? हे कसं शक्य आहे? गेली 20 वर्ष हा वाडा बंद आहे ना, मग या बंद वाड्याला कशाला हवाय रक्षक? हवाय बाबा, वाड्याचं रक्षण करायचं तर रक्षक हवाय. कारण मी इथं कोणालाही येऊ देत नाही. केदार सरांचा फोन आला की असं आपण एक नाटक करतोय आणि कुमार सोहनी सर दिग्दर्शन करतायत आणि हेमंत हैदराबादकर सरांची स्क्रिप्ट आहे. तेव्हाच मला आनंद झाला. मी तेव्हाच ठरवलं की कुमार सरांकडे एकदा तरी आयुष्यात काम केलं पाहिजे. एवढे ज्येष्ठ दिग्दर्शक, एवढ्या जणांना घडवलेले दिग्दर्शक आणि मग खरोखर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. आणि तू म्हणालीस तसं झालं. एकदम पहिल्या मीटिंगला मी जेव्हा एंट्री घेतली तेव्हा हां 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 ओके हा ओके. त्यांनी माझं रीडिंग ऐकलं नाही, त्यांनी काहीही त्यावेळेस हे जजमेंट लावले नाहीत. त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की हा ओके. आणि मग रीडिंग केल्यावर मग त्यांना माझ्याकडनं जरा जास्त छान छान अपेक्षा झाल्या आणि मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तसंच झालं की कॅरेक्टर खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. वेगवेगळ्या शेड्स आहेत, इमोशनल पण आहे आणि प्लस ह्याच्यामध्ये अँगरनेस पण आहे, रिव्हेंज आहे. अशा भरपूर गोष्टी या कॅरेक्टरमध्ये मला परफॉर्म करायला मिळतात. आत्मा, भूत आणि विज्ञान ह्याच्या सगळ्याची सांगड, ह्याच्या सगळ्याचा तुम्हाला क्लिअरिटी येणार आहे की नेमकं काय आहे, की नेमकं कशा कशा पद्धतीचं आहे. ह्याचं विश्लेषण ह्या नाटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जसं आत्ता तू सांगितलंस तसं की हॉरर पण आहे आणि तुम्हाला प्रश्न पण पडणार आहेत की असं कसं असेल आणि तिथंच तुम्हाला उत्तर पण मिळणार आहे. अरे बापरे असं आहे होय. आणि हे कुमार सर असल्यामुळे, दिग्दर्शक असल्यामुळे इतकं लॉजिकली आणि इतकं अभ्यासपूर्ण आहे की प्रत्येक शब्द आणि शब्द काय काय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे, काय काय म्हणजे कोणाला असं मिसअंडरस्टँडिंग होऊ नये किंवा प्रेक्षक जाताना प्रश्न पडून जाऊ नये ह्याचं सगळ्याचं स्पष्टीकरण लिखाणातूनच कुमार सर आणि हेमंत हैदराबादकर सर यांनी ते आणून इतकं छान ते परफॉर्मिंग लेवलला इथं घेतलेलं आहे. एखादी मुवमेंट घेताना त्या मुवमेंटमध्ये सुद्धा काय इंटेन्शन आहे इकडून इकडे यायचं, त्यापासून ते वाक्य पोचवायचं, टाळ्याचं वाक्य कुठलं, ह्या सगळ्या गोष्टी भरपूर गोष्टींचा म्हणजे त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळालं आहे. अरे प्रियाताई तर माइंड ब्लोईंग. कारण माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म जत्रामध्ये मी राजू विलनचा रोल केला होता. तेव्हापासून प्रियाताई आणि मी आणि आम्ही भरपूर प्रोजेक्ट केले, भरपूर फिल्म केलेले होते. त्यामुळं आमचं ट्युनिंग तर पहिल्यापासून म्हणजे दादाचं आहेच आहे. आणि तिच्याकडनं पण खूप छान छान बारीक बारीक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, पॉईंट मिळाल्या. आरती असेल, आमची अख्खी टीम म्हणजे इथं ह्याच्यामध्ये डॉक्टर परिणिता पावसकर आहे. तिने खरं तर माझं नाव सजेस्ट केलं ह्या नाटकासाठी ज्यावेळेस कास्टिंग सुरू होतं त्यावेळेस. आणि तेच महत्त्वाचं असतं माझ्या मते. कारण ऐनवेळी आठवत नाही आपल्याला की कोण करेल, कोण बसेल ह्या कॅरेक्टरमध्ये. मग परीनी माझं नाव सुचवलं आणि मी तो प्रयत्न करतो आहे सादर करण्यातून. नाटक हॉरर आहे, सस्पेन्स आहे आणि तुम्हाला जे जे प्रश्न पडणार आहेत की काय आहे ह्या नाटकात, या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला नाटक बघितल्यावरतीच मिळणार आहे. आणि मी आवर्जून सांगेन की तुम्ही भूल भुलैया हे नाटक पाहायला या. आणि खरोखर कौतुक वाटतं की साहिल देसाई असेल, ह्यामध्ये जे बाकीचे नटसुद्धा आहेत ना ते इतके छान आहेत. इतकं म्हणजे आता मी म्हणतो ना की त्यांचं कॅप्चरिंग लेवल जे आहे आणि गिव्ह अँड टेक जो आहे तो अप्रतिम आहे. आणि खरोखर मजा आली आम्हाला सगळ्या टीमला. केदार सरांचे मनापासून आभार, परत रणजित देसाई सरांचे मनापासून आभार की मला ही संधी दिली इथं येण्याची आणि मला हे परफॉर्म करण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं रंगभूमी.com, माय रंगभूमी यांचे मनापासून आभार मानतो आहे. कारण आम्हा कलावंतांना प्रमोशन खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही हे खूप मोठं माध्यम आहात की तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे तुमचे खरोखर मनापासून आभार.